नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। तर बघा, आज मी नवीन विषय घेऊन आले आहे, तो म्हणजे काय, आपण ब्लाऊज शिवत असताना शोल्डर जोडल्यानंतर आपला जो पार्ट आहे पुढचा, कटोरी असो फोटक्स असो, हा असा रुंदीला कमी आणि मागचा पार्ट जो आहे तो मोठा झालेला असतो। तर हा प्रॉब्लेम काय येत असतो त्याचं मी रिझन सांगणार आहे आणि असं झाल्यानंतर आपला ब्लाऊज कंप्लीट कसा प्रॉपर करायचा हे मी आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पर्यंत बघा, कारण की अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे, कारण की ह्या साऱ्या अडचणी आपल्याला ब्लाऊज शिवत असताना येत असतात। आपण बघा, पेपर पॅटर्न जो आहे एकदम परफेक्ट असं ड्रॉ करतो आणि कटिंगही करतो, म्हणजे मार्जिंगचा जो कपडा तुम्ही 1.5 इंच घेता असेल किंवा 2 इंच घेता असेल तर तो सेम आपण पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट आपण सेम घेऊन मार्जिंग घेत असतो। तरीही शिवल्यानंतर असा जो पुढचा पार्ट जो आहे रुंदीला कमी आणि मागचा पार्ट हा मोठा होत असतो। याचं रिझन मी तुम्हाला आत्ता पहिले सांगते। तर आपण कटोरी असो किंवा फोटक्स असो किंवा प्रिन्स कट असतो, ह्यावेळेस बघा, हे जी साईड आपण शिवलं हे अर्धा इंच मार्जिन यातच कमी झालेलं असतं। त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे काज बटन मत्तीमध्येही आपण थोडाफार कपडा असा दाबण्यातच आपला येत असतो, त्याच्यामुळे हा जो पार्ट आहे तो आपला कमी आणि मागचा पार्ट आहे फक्त टक्समध्ये बघा, आपण जे टक्स मारतो ना त्याच्यामध्ये आपला इकडचा पार्ट हा कमी झालेला असतो। तर ह्या पार्ट आहे ना याच्याचमुळं कमी होत असतो। आता असं झाल्यानंतर डायरेक्टली आपल्याला म्हणजे नाही का हे असं शिवायचं नसतं, तर याला एक सिस्टमॅटिक पद्धतीने कटिंग करायचे असतात आणि आपला ब्लाऊज कंप्लीट करायचा असतो। आता ते कशी करायची हे तुम्ही एकदम प्रॉपर लक्ष देऊन बघा, जेणेकरून तुमचा ब्लाऊज फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एकदम व्यवस्थित सरळ येणार आणि तुमची जी फिटिंगची फिनिशिंग आहे ती प्रॉपर तुमची ब्लाऊजला बसणार। चला आता मग आपण सुरुवात करूया। तर बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं, हा जो मागचा आहे पार्ट त्याचा सेंटर आपल्याला अगोदर बघून घ्यायचा। आता हा सेंटर आहे, जर सेंटर असा दिसत नसेल तर तुम्ही याचा गळ्याचा सेंटर घेऊन एकदम व्यवस्थित असं एक रेष मारू शकतात आणि हा जो पार्ट आहे हा प्रॉपरली असा आला पाहिजे, एकावर एक, म्हणजे आपला काज बटन लावल्यानंतर हुका लावल्यानंतर हा पार्ट आपला बरोबर त्या रेषेवर होईल। अशा पद्धतीने आपल्याला हे वरचे जे पार्ट आहे ते ठेवून घ्यायचे। तर बघा, असे मी ठेवून घेतले आणि ही जी टाचन पिन असते त्या ॲक्युरेट आपल्याला हे दोन्ही पार्टला असं जॉईंट करून घ्यायचं। असं सेम आपल्याला करूनच घ्यायचं आहे, कारण की एकच साईडला आपला कपडा कटिंग झाला नाही पाहिजे, असा प्रॉपर दोन्ही साईडनी। आता बघा, मी हे सेंटर पाहून हा पार्ट जो आहे प्रॉपरली ही लाईन त्या सेंटरवर अशी आणली। आता ह्या साईडनी बघा एवढा कपडा उरला आणि ह्या साईडनी माझा थोडाच कपडा उरलेला आहे। तर मी असं ठेवल्यानंतर हे जे शोल्डर आहे ते पण व्यवस्थित असं चेक करते। बघा, असं एकदम प्रॉपर हा ब्लाऊज मी ठेवून घेतला। त्याच्यानंतर हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण असा कट करायचा। हे पिनअप तुम्ही लक्षात घ्यायचं, हे अशाच पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं। असं ठेवला आणि एकच साईडला गेला तर एकाच साईडला तुमची कटिंग जाणार आणि तुमचा ब्लाऊज पूर्ण एकाच साईडला सरकणार। तर असं करून घेतल्यानंतर हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मग आपल्याला कट करून घ्यायचा। अगोदर आपण हे कट करून घेऊ। तर बघा, एवढा पार्ट आपला एक्स्ट्राचा उरला आणि प्रत्येक वेळेस असा पार्ट हा उरतच असतो। तुम्ही पेपर कटिंग घ्या रेडीमेड किंवा आपण स्वतः जरी म्हणजे असं पेपर कटिंग करून कट केला तरीही असा प्रॉब्लेम आपल्याला शिवत असताना होत असतो। तर बघा, मी इकडचा हा पार्ट असा कट केला, तर ह्या साईडनी माझा एवढाच पार्ट उरला आणि ह्या साईडनी माझा एवढा पार्ट उरला। तर ही काळजी आपल्याला पहिले घ्यायचा, मागचा सेंटर घेऊन हा पार्ट आपल्याला असा जॉईंट करून घ्यायचा। आता बघा, माझा हा जो साईड आहे ही पण जास्तीची आलेली आहे, तर मी जो 1 आणि 1.5चा मार्जिन घेतलं होतं तर त्याच्यामुळे हे हा पार्ट आपला असा होत असतो। तर आपल्याला जेवढं शोल्डर हवं असतं तेवढं आपण ठेवायचा, बाकीचा कपडा हा मार्जिनमध्ये कट करायचा। तर बघा, मी गळा रुंदी 2.5ची घेते आणि शोल्डर 6चं घेते। आता हे का घेते हे तुम्हाला आता सांगते। जर तुम्हाला एखादा शोल्डर कमी जास्त करता यावा यासाठी मी हा फॉर्म्युला यूज करते। जर तुम्ही 5.5चा शोल्डर घेतला आणि तुम्हाला शोल्डर जर कमी झाला शिवल्यानंतर असा प्रॉब्लेम हा होतच असतो। त्याच्यामुळे काय करायचं, 2.5ची गळा रुंदी आणि 6चं शोल्डर आपल्याला घ्यायचं। आणि जर कस्टमरने तुम्हाला मापाला ब्लाऊज दिलं, आता हे कस्टमरचा मापाचा ब्लाऊज आहे, अशा वेळेस मी यांचं शोल्डर चेक करणार। तर हे मी शोल्डर चेक केलं तर बघा, 2.25चं यांचं शोल्डर आहे, म्हणजे 2.5 पण नाही आणि 2 पण नाही, 2.25चं शोल्डर आहे। मी सेम माप आपल्याला याच्यावर ड्रॉ करायचं।
2.25 माप मी ड्रॉ केलं. त्याच्यानंतर अर्धा इंच आपल्याला शिवण्यासाठी जातो, म्हणजे त्याच्यानंतर अर्धा इंचाचं मार्जिन आपल्याला घ्यायचं, म्हणजे 2.25 आणि अर्धा इंच वाढवल्यावर 2.25 वर मी एक निशाण मारून घेतलं. आता एक टेक्निकही मी तुम्हाला शोल्डरची सांगितली, मी 5.5च घेते. तोही व्हिडिओ तुम्ही बघा की मी मोंढा उंची ब्लाऊज जर मापाला असेल अशा वेळेस कसं मोजायचं आणि कसं कट करायचं. आता बघा हे मापाचं ब्लाऊज आहे, इकडं जे मोंढ्याचं माप आहे मी ते बघणार आणि त्यानुसार त्याच्यावर ड्रॉ करून तेवढं कट करून घेणार. तर बघा हे आलं आहे आपलं 6.25चं माप. 6.25चं माप आपला मोंढा फिटिंगमध्ये आलेलं आहे. तर मी ह्या खालच्या साईडने काय करणार, 6.25चं एक माप घेऊन घेणार आणि अर्धा इंच आपल्याला बाही जोडण्यासाठी कपडा लागणार. अशा पद्धतीने हे मोंढ्याचंही मेजरमेंट मी घेत असते. खूपच सोपी पद्धत असते. 2.5ची गळा रुंदी, 6चं शोल्डर, त्याच्यानंतर 5.5ची मोंढा उंची आणि ब्लाऊज मापाप्रमाणे कसं शोल्डर ठेवायचं, किती कट करायचं, मोंढा पण किती ठेवायचा, किती कट करायचं, आत्ताच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता आपण एकसारखा हा शेप करू कट. तर इथून सरळ घेतला आणि हा असा थोडासा मी राऊंड शेपमध्ये कट करते. बघा आता ह्या ब्लाऊजमध्ये बघा मी दोन्ही शेप एकसारखेच कट करत आहे. आता मी हे दोन्ही शेप एकसारखे का कट करते याचाही व्हिडिओ मी यांच्याच ब्लाऊजला पुढच्या वेळेस सांगणार. ओके, तर असा शेप मी कट केला. आता हा बघा हा थोडासा क्रॉसमध्ये गेला, यालाही मी एकसारखं सरळ थोडंसं करून घेणार. हे बघा एकदम सुंदर आपला हा फिटिंग, म्हणजे सरळ लाईन इथपर्यंत आली आणि हा राऊंड शेप आपला असा कट झाला. आता अर्धा इंचावर बाही शिवल्यानंतर 2.25चं शोल्डर बरोबर राहणार आणि बाही एवढं शिवल्यानंतर जे कस्टमरचं 6.25चं माप होतं ना बाही इकडचं, तेही बरोबर होणार. म्हणजे त्यांचा मोंढ्याचा जो स्पेस होता तोही परफेक्ट असा तेवढाच राहणार आणि त्यांचा ब्लाऊज जसा मापाला होता सेम तसाच होणार. तर ही जी तुम्हाला प्रॉब्लेम सांगितला की हा मागचा पार्ट का उरत असतो त्याचं रिझनही मी तुम्हाला सांगितलं आणि ते झाल्यानंतर कसं ठेवायचं, कसं कट करायचं आणि प्रॉपर ब्लाऊजला शेप कसा द्यायचा हेही मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर मला यूट्यूबवर म्हणजे खूप कमेंट आल्या त्या ताई, आता मी जो व्हिडिओ शेअर केलेला होता बघा, कटोरीचा पुढचा पार्ट कमी झाला म्हणजे उंचीला, आणि तर मग अशा वेळेस तो ब्लाऊज कसा कंप्लीट करायचा तोही व्हिडिओ माझा खूप छान चालला आणि त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. तुम्ही खूप चांगली कमेंट त्याच्यावर केलेली आहे. तर हे बघा इकडं पण 2.25 2.25चं निशाण घेतला. सेम प्रोसेस मी 6.25वर निशाण मारते, अर्धा इंच वर घेते आणि हा राऊंड शेप मी पुन्हा त्याच पद्धतीने ड्रॉ करून कट करते. आता बघा हे पार्ट जे आहे मागचा पुढचा गळा असा एकावर एक व्यवस्थित असाच आला पाहिजे आणि एकसारखा हा शेप मी पुन्हा कट करून दाखवते. बघा आता हा पण मी थोडासा एकसारखा कट करते. खूप सुंदर आपला ह्या ब्लाऊजची फिनिशिंग झालेली आहे, म्हणजे आपल्याला बाही व्यवस्थित अशी बसवता येणार आणि आपलं जे कटिंग होतं प्रॉपरली असं झालेलं आहे. आता बघा एकसारखी बाही बसवल्या जाणार, ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती पण आपली एकसारखी अशी येणार, कस्टमरचं जे मोंढ्याचं माप होतं ते पण आपलं प्रॉपरली येणार. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बघा याच्यामध्ये मी मागचं म्हणजे जो 1.5 इंचाचा शेप द्यायचा असतो तो मी कट केला आणि दोन्ही एकसारखे कट करून घेतलेले आहे. तुम्ही माझे व्हिडिओ बघितलेले असणारच, मला कमेंटही आलेले आहे की ताई तुम्ही असं डायरेक्टली 1.5चं शेप न देता दोन्ही पार्ट कसे सारखे कट केले. तर याचाही व्हिडिओ मी लवकरच शेअर करणार आहे की पुढचा पार्ट म्हणजे कोणत्या वेळेस आपल्याला 1.5 इंचावरून हा शेप कट करायचा आणि कोणत्या वेळेस आपल्याला एकसारखा शेप कट करायचा असतो. अशा पद्धतीने ब्लाऊज कट केला खूपच सुंदर असा बसत असतं. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.